डॉक्टरांनी म्हटलं याला काहीच नाही। तर त्यावेळेस ते बिंदुबाई आणि रामदास देशमुख एका जामत्याकडे जाऊन त्यांनी त्याला पुन्हा खर्च सांगितलं। कोणतं की हे बाबा म्हणे तुझ्या घरातून आम्ही भूत पात काढून देतो, पण तुला एक चांदीची मूर्ती बनवा लागेल आणि एक तांब्याची आणि एक छोटीशी सोन्याची। सांगा गरीब माणसाला काय करावं। तर त्यावेळेस जामत्याला बोलावलं आणि कोणाकडून तरी पैसे उसने घेतले आणि सांगितल्याप्रमाणे सामान घेतलं आणि त्याने जामत्याकडून घर बांधलं। खरं मला हे सांगा बाई, हे भाऊ जामते लोक जरी घर बांधते तर काय हे मिस्त्री ठेकेदार लागले असते, त्याच्या बापानं बांधला का दोन घर बांधतात, तर हे लमच्या काही सांगतात। म्हणून त्या जामत्याने त्याची दिशाभूल केली। तर तेवढं करूनही त्याला केवढी चारण नाही। तर ती काय म्हणते, माझ्या हे भगवंता माझ्या नशिबान तटा कशी मांडली, माझ्या नशिबान तटा कशी मांडली, माझी जिंदगानी वाया सारी नशिबान तटा कशी मांडली, माझी जिंदगानी सारी त्यावेळेस वैद्यवानी घरी बोलवलं नाही बाई दादा, त्याचा व्यवसाय होता म्हशी चारण्याचा। त्याचा भाऊ जामत्याने पुन्हा 5 म्हशी मारल्या, तर त्याच्यावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला। तर दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर काय करावं काय नाही, त्याने त्याच्या पत्नीने आपल्या भावाला बोलावला। भावाकडे परमात्माचा मार्ग होता। हे दादा म्हणे तुला आजपर्यंत माहिती मिळाली नाही का की माझ्या बहिणीवर
आणि माझ्या भाषावर आणि माझ्या भाऊजीवर खूप नाही दुःख आलं. तुला कळली नाही का बातमी? बाई म्हणे मला तुला फोन नाही केली तर मी धावत आलो असतो. तर दादा म्हणे सर्व बाकी काही जाऊ दे आणि माझ्या घरी तू लवकरात लवकर आजची आजी. बहिणीचे शब्द ऐकून भाऊ लगेच तिच्या गावाला आला, पाटणला. आणि सर्व झोपून होते आणि बाईने कशीमशी आपबीती भावाकडे सांगितली आणि देशमुखच्या साड्याने त्याला म्हटलं, हे भाऊजी म्हणे तुम्ही सर्व काही सोडा आणि शेवटच्या पर्याय म्हटलं एक मार्ग तुम्हाला सांगतो मी. तो काय म्हणायचा, तू आपल्या बहीण भाषेला घेऊन जा. माझ्याकडे मानभाऊ पंथाची सेवा आहे, मी सोडणार नाही. मी आपल्या पत्नीला सोडून टाकीन पण मानभाऊ पंथाची सेवा सोडणार नाही. त्यावेळेस रामदास देशमुखच्या साण्याला आणि बिंदुबाईच्या भावाला प्रश्न पडला की काय करावं. माझी भाषा आणि बहीण दुःखानं पडलेली आहे. तर काही दिवस तसेच राहिले दुःखामध्ये आणि 2-4 दिवसाच्या नंतर पुन्हा बहिणीने फोन केलं. दादा म्हणे आम्ही शेवटच्या टप्प्यावर आलो कारण आमची आता अर्थी बांधण्याची वेळ आहे. तर पुन्हा आला आणि समजावलं पतिदेवाला बिंदुबाईने. त्यावेळेस रामदास देशमुखला वाटलं की आपल्याला काही दिवस जीवन जगाचे मोठे छोटे छोटे मुलं आहेत आपले. तर त्यावेळेस बिंदुबाईने आणि रामदास देशमुखने म्हटलं साड्याला सांग म्हणे आता काय करायचे. तर त्याने बाहेर निघाला आणि तिथलंच पाणी घेतलं का गिलासामध्ये. गिलासामध्ये पाणी घेतल्यानंतर त्याने 3-7-11 तीर्थ बनवलं आणि सर्वाला थोडं थोडं दिलं. तर पहा 15 मिनिटामध्ये अर्ध्या तासामध्ये त्यांना आराम झाला. पहा परमेश्वराची किती शक्ती आहे. तर खरंच त्याला वाटलं की आपण एका भगवंताच्या चरणी मेलो पाहिजे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे बाबा म्हणे तुम्हाला अगोदरपेक्षा आता कसं वाटतं? खूप चांगला वाटते की म्हणे. तर त्यांच्या मन पटलं आणि एका कार्यकर्त्याकडे गेले बाजूच्याच गावच्या आणि तिथून त्यांनी कार्य घेतले. पतीला काय म्हणते हो सुखी संसार हो दादानी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कार्य करावा लागेल. हा मार्ग मरण्याचा आहे. मग बिंदुबाई देशमुखला काय म्हणते, आपण
हो सुखी संसार यत्न करो हो करो राया सुखी संसार यत्न करो हो करो मार्ग बाबा मार्ग बाबा मार्ग त्यावेळेस बिंदुबाई रामदास देशमुखला काय म्हणायचे? आपले माना घेऊन विश्वासात आपले माना आपले माना स्वामी राया नाही तर बाधा गेली जीवनात नाही तर बाधा गेली जीवनात स्वामी राया हा मार्ग मरण्याचा आहे तर आपल्याला कार्यकर्त्याने दिलेले तत्वशब्द नियमाप्रमाणे वागावे लागेल. आपले मान घेऊन विश्वासात आपले मान घेऊन विश्वासात नाही तर बाधा गेली जीवनात नाही तर बाधा गेली जीवनात स्वामी राया शांत बसा. तुम्हाला कोजागिरी मिळते. शांत बसा.
अनुभवाची कहाणी आहे. लक्ष ठेवा. लक्ष लक्ष्मी अंतरी लक्ष लक्ष्मी अंतरी तोच वारकरी पंढरीचा म्हणजे सेवा. आपण बाबाचे सेवा. शब्द ही संतान, शब्द ही भगवान. त्यासाठी विश्वास पाहिजे. आपल्या पतिदेवाला काय म्हणतात इकडे लक्ष ठेवा. कोजागिरीकडे लक्ष ठेवा. भेटल ना तुम्हाला पहिले भेटला आणि नंतर खाऊन काऊन करावं माझ्या आवडेला. नाही तर देव देवळा तुम्हाला खेळणार होऊन द्या. तुमच्या संपला कोणी निघणार नाही. सांगितल्याप्रमाणे त्या रामदासनी आणि बिंदुबाईने आगात 3, 7, 11चे कार्य त्याने केले. 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 त्याला दिले का भगवंताने. त्याला दिले हा भगवंताने.
संसार करुते लागले करुते लागले करुते लागले करुते लागले आनंदित झालेगा सर्वजण आनंदित झाले तर पहा अशी ही कहाणी होती। तर आपण प्रत्येक सेवक हा अनुभवाशी या मार्गात आला नाही। कपच म्हणतो मांग म्हणा कप म्हणा तर प्रत्येक सेवकाला अनुभव आहे।